बघ, एक बार और ट्राई करते हैं. ये यस. And he bowls an in swinger and he's bowled. घे घे घे. मग काय झाला फोन? नाही, नंबर बिझी येतोय. ओहो हो, तू त्याला ट्राय करतेस आणि तो तुला फोन ट्राय करत असणार. मज्जा आहे बुवा. मला असं वाटतं आपण डायरेक्ट जाऊनच बघूया तो आलाय का ते. ओहो ओहो हो हो, तुझी एकंदर रोड बघून मला असं वाटतंय की तुझ्या हृदय मर्दमला नक्की होकार देणार. कसं काय ओळखतोस रे तू मनातलं? घे. ए ती सुंची, तू तिला नकार दिलास का ती तुला सोडून गेली? मीच म्हटलं तिला, म्हटलं जा बाई. मी काय अशा 100 मुली उभ्या करेन. आणि बघणार एकीकडेही नाही. तुला एक कॉम्प्लिमेंट द्यायचे. मी खूप छान हसते. हसल्यावर तू खूप छान दिसतेस. का सोडलंस तिला? सुंचीला? एकतर माझे आई वडील कन्व्हिन्स नव्हते आमच्या लग्नासाठी. मी त्यांना कन्व्हिन्स केलं आणि आमच्या प्रेमापोटी ते कन्व्हिन्सही झाले. तरीची नवीन अट, लग्नानंतर आई वडिलांबरोबर राहणार नाही असं म्हणाले. मग काय, मी म्हटलं जमणार नाही. का? आजकाल तशी पद्धत आहे. पद्धत? हा, पद्धत म्हणजे लग्नानंतर मतभेद होतात, भांडणं होतात, मग नंतर वेगळं होण्यापेक्षा आधीच तयारी करायची. तयारी करायची? स्वतःच्या आई वडिलांपासून वेगळं राहायची तयारी करायची? ऑफकोर्स. कुणासाठी? घरासाठी. घर सोडायचं? घरासाठी घर सोडायचं? ज्या आई वडिलांनी रक्ताचं पाणी करून मुलाला मोठं करायचं, त्याचं शिक्षण करायचं, घर उभं करायचं, त्याच मुलांनी त्याच आई वडिलांना सोडून द्यायचं एका मुलीच्या सांगण्यावरून? त्या मुलाच्या सांगण्यावरून मुलगी नाही घर सोडून येत. ती परंपरा आहे. तशी ही पण माना ना, ती मुलगी स्वतःचं घर सोडून दुसऱ्यांच्या घरी येते. कुणावर विश्वास ठेवून? त्या मुलावरच ना. तिच्या आई वडिलांनी कष्ट केले असतात, रक्ताचं पाणी केलेलं असतं, तिला वाढवलेलं असतं. पण या सगळ्या बार्गेनिंग मध्ये मी माझ्या आई वडिलांना का सोडायचं? हे बघ, सोडायचं म्हणजे सोडायचं नाही रे. सणासुदीच्या दिवशी, महत्वाच्या दिवशी जाऊन भेटायचं. अच्छा, म्हणजे लग्नानंतर बायको फुल टाइम आणि आई वडील पार्ट टाइम. हे बघ, आता हे मात्र तू कसा विचार करतोयस यावर अवलंबून आहे. हे मस्त जमतात मग मुलींना. अर्णवने तुझ्यात यामुळे वाद झाले? यामुळेही झाले. पण अर्णवनं पडलेल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडे नव्हती. माझा काय दोष? आणि तुला पडलेल्या प्रश्नांचं काय? सगळ्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळाली अजून, पण म्हणून काय मी डोकं आपटत बसले नाही. घेतला निर्णय, झालं वेगळे. इतकं सोपं असतं? कठीणही नसतं. मला एक सांग, आपण प्रेम करतो? हा, हे कधी ठरलं? म्हणजे तू सुंची, मी अर्णव, आपण एकमेकांवर प्रेम करतो. तुम्हा मुलांना ना सगळे हक्क गाजवायचे असतात. हा ड्रेस नको, ही जीन्स घाल, आत्ताच्या आत्ता किस कर. मग तेव्हा कुठे जातं प्रेम आणि संस्कृती? आणि हेच हक्क जर मुलींनी गाजवले तर काय बिघडलं? मला असं वाटतं की हा प्रॉब्लेम करत. आय डोंट थिंक सो. मी पटवून देऊ शकतो. गो अहेड. ओके, मला सांग, लग्न म्हणजे काय? माहित नाही. इथूनच सुरुवात आहे. हे बघ, हल्ली त्याचा कॉन्सेप्ट बदलला असेल कदाचित, पण पूर्वी देवी देवतांच्या साक्षीने, नातेवाईकांच्या सानिध्यात एक पवित्र सोहळा पार पडायचा, लग्न. हे असले खर्चिक सोहळे आजही होतात. त्यानंतर हनीमून नावाचा एक कॉन्सेप्ट असायचा. तो तर आजही आहे. हो, पण हल्ली लग्न आधी एकमेकांच्या खूप जवळ येऊन आपण त्यातला गोडवा घालवतोय, असं नाही वाटत तुला? म्हणजे बघा, नात्यांची मजा ती उलगडण्यात आहे.
तो हनीमूनचा पहिला स्पर्श, ती पहिली मिठी, त्या रूम मधले ते दोघे नवरा बायको. 2 अनोळखी माणसं. अनोळखी मान्य, पण एकमेकांना ओळखण्याची सुरुवात लग्नानंतर व्हायची. गर्दीतून चालताना नकळत होणारा तो हातांचा स्पर्श, ते लाजणं, वाट बघणं, शिंकण्याच्या सवयीपासून तर जेवणाच्या चवीपर्यंत एक एक गोष्ट हळूहळू समजत जायची. ती मजा कुठेतरी हरवली ग. अरे पण आजकाल ती दोघंही जण म्हणजे मुलगा आणि मुलगी समजूतदारपणे मच्युअर होऊन लग्न आधीच एकमेकांच्या जवळत असतील तर काय बिघडलं? मी सांगतो ना काय बिघडलं ते. हे बघ, पूर्वीचं 100 लग्न झाली ना तर त्यातली 10 किंवा 20 लग्न मोडायची, कारण एकमेकांची पटत नाही वगैरे वगैरे. पण आता जर 100 लग्न झाली ना तर त्यातली 10 किंवा 20 लग्न टिकतात. 80% लग्न मोडतात. कारण माहितीये, कारण आपण नात्यांना उलगडूच देत नाही. ती उलगडण्याआधीच आपण त्यातली मजा घालवून टाकतो. हे बघ, हे तोडणं, जोडणं, उलगडणं हे काही नकोच ना. मी तर म्हणते लग्नच नको. हनीमून आणि जांभईपासून ढेकरेपर्यंतच्या सवयी समजून घेण्याकरता काय करायचं? तर लग्न. ओ, सो द बॉटम लाईन इज की तू लग्न करणार नाहीस. म्हणजे तुला असा कॉन्फिडन्स आहे की तुला मॅच होणारं घर, तुला पाहिजे तसा मुलगा या जगाच्या पाठीवर अजून जन्माला यायचा आहे किंवा येणारच नाही असं तुला वाटतं. रात्र बऱ्याचशा गोष्टी तुलाच वाटतात. पण मग लग्न का नको? कुणाला? तुला. मी असं कधी म्हटलं? अरे आत्ता. ते माझं मत होतं, निर्णय नाही. अरे कसली विचित्र मुलगी आहे ही. हे बघ, मी अशीच आहे. लाट येईल तसं पोहायचं. जगलो तरी स्वतःच्या जीवावर, बुडलो तरी स्वतःच्या जीवावर. तुझा देवावर तरी विश्वास आहे का? माझा स्वतःवर विश्वास आहे. स्वतःवर इतकं प्रेम नॉट गुड. नॉट बॅड ऑल्सो. दुसऱ्यावर प्रेम करून अपेक्षा भंग करून घेण्यापेक्षा हे चांगलं नाही का? मला ना आता तू पक्की पुण्याची वाटतेस. ए, पुण्यात दगडूशेठ गणपती कुठे आहे? हे आता गणपती कुठे आला मध्ये? देवाचा विषय काढलास ना, त्यावरून आठवलं. पण तुझा स्वतःवर विश्वास आहे ना? पण मी असं कुठे म्हटलं माझा देवावर विश्वास नाहीये? डाव्या बाजूला पुणे स्टेशन, उजव्या बाजूला हृदय मर्दम. कुठे जाणार? पुणे संपलं? हा, पुणे कधीच संपणार नाही. मुंबईची वेळ जवळ आली. शेवटची एक कॉफी पिया. दोन माणसांमध्ये एक कॉफी पिण्यात कोत्या मनाचं नाही आम्ही पुणेकर. आपण 2 कॉफी पिऊया. बिल कोण देणार? तुझा फेवरेट हिरो कोण आहे? तू. नाही, मला फिल्म्स बघायला जास्त आवडत नाही. फिरायला आवडतं. अर्णोनी पुणे दाखवलं नव्हतं? अर्थात तुझा स्वभाव बघून तोही बिथरला असेल म्हणा. तोही म्हणजे? तोही म्हणजे तोही. ओके ओके, जसा मी बिथरलो तसा तोही बिथरला असेल.
आज दिवस कसा गेला कळलं नाही ना? मला कळलं. तसं नाही, खूप छान गेला असं म्हणायचं होतं मला. मग आता काय करणार आहेस त्याच? जो आयुष्यातच नाही त्याच्याबद्दल विचार तरी कशाला करायचा? मी त्या हृदय मर्दम बद्दल बोलतोय. मी पण त्याच्याबद्दलच बोलते. एक विचारू? काय झालं? परवानगी? एवढा आदर अपेक्षित नाहीये. थोडा खाजगी प्रश्न विचारायचा ना, म्हणून परवानगी घेतली. तसे संस्कार आहेत आमच्यावर, आमच्या पुढं. अरे आयवाना तुझ्या लक्षात आलं असेल नाही का? विचार. त्या अर्णवला विसरू शकत नाहीयेस म्हणून त्या हृदय मर्दमला नकार देतेस ना? आज दिवसभरात एकदा तरी आठवण आली अर्णवची? वीस मिनिटात येईल तुझी ट्रेन. इट्स ऑन टाइम. ओके. हे घे. हा? मी लग्न का करू शकत नाही याची कारण लिहिली चिठ्ठीत. ओ, तो हृदय मर्दम आहे ना, त्याच्या दारावर चिकटव. अर्धा लिटर. घे. कम्युनिकेशनचं नवीन साधन शिकवलं तुमच्या पुण्यानी. मग आमचं पुणे शिकवण्यात सराईतच आहे. उगाच उगाच का उगाच? उगाच नाही, विद्येचं माहेरघर म्हणत आमच्या पुण्याला. अरे आमच्या पुण्यात कळलं. ही शांतता नाही आवडत मला. कुठे शांतता? अगं केवढी गर्दी आहे, कलकलाट आहे, रेल्वेचे अनाउन्समेंट्स आहेत. मग मला सांग, शांतता कुठे आहे? बघा, मी जर हात धरला तर रडशील, घाबरशील. थँक्स. भेटूया पुन्हा. बाय.
मोबाईल. ओ घे. थँक्यू. मोबाईल ही गरज राहिलेली नसून व्यसन झालंय आजकाल. सकाळपासून एकदा तरी आठवण झाली का तुझ्या व्यसनाची? पण तुला तरी आली का सकाळपासून एकदा तरी आठवण अर्णवची? तरी तू परत जाणारच आहेस ना, तसंच माझं आहे. चल बाय. ए तुझा नंबर दे ना, लिहून घेते. यप. मी तुला नंबर देणार, मग तू तो तळ हातावर लिहून घेणार, मग तू कुठेतरी पुसला जाणार. असंही आपण पुन्हा भेटणार नाही. त्यापेक्षा आजचा दिवस ठेव की आठवणीत. काय? वेल ओके. आणि तुझा पण फोन चेक कर, त्याची पण बॅटरी सेव्ह झाली असेल ना ना. ओ असेल खरी. हा, त्या हृदय मर्दमला फोन किंवा SMS करून स्वतः कळव लग्न न करण्याची कारण. नॉट इंटरेस्टेड. नाही, आपला अर्धा लिटर फॉर्म्युला बेस्ट आहे. ए बघ बघ, त्याचे पण मिस कॉल किंवा SMS वगैरे काहीतरी आले असते बघ ना. तोही ट्राय करत असेल ना, त्यालाही उत्सुकता असेल जाणून घ्यायची कोण आहे, कशी आहे. मला भेटल्यावर तो माझ्याशी लग्न करेलच. कशावरून? अपघात होतात ग. सवय असते ना एकेकाला, सरळ चालत असताना आपणून खड्ड्यात पडायची. मेड इन पुणे. तुझं नाव काय आहे? पुणे. वाव. तुझं? मुंबई. चल बाय. बाय. हॅलो. ओ हाय. नाही, मी निघाले. पुणे स्टेशन. आय नो आपण भेटायला हवं होतं, पण ॲक्च्युली मी दिवसभर थांबले. सो नाही, 15 मिनटं आहेत अजून निघायला. स्टेशन बाहेर. ओके, आले. बाय. काय काय इकडे काय करतेस? इकडे काय? तू नाही का सकाळी वाण्याच्या दुकानात केस कापायला आला होतास, तशी मी आले स्टेशनवर हळदी कुंकवाला. तुला सरळ बोलताच येत नाही ना? गंमत केली रे. पण तू अजून का थांबला गेला नाही? किक मारतोय स्कूटरला, सुरूच होत नाही. का? दिवसभर तुला घेऊन फिरलो ना, पेट्रोल संपलं असणार, लक्षात नाही आलं माझ्या. ए तुझी बॅटिंग राहिले ना? बॅटिंग गेली. छोटासा फोन आला होता, मॅच पण हरलो आम्ही. मी नाही म्हटल्यावर काय होणार ग? आय नो, सो सॅड. एनिवे चल बाय. हा, बाय. कृतज्ञ, आय वॉज राईट. तूच कृतज्ञ. यात काय कृतज्ञपण आहे? मला सांग, मी इकडे कोणासाठी आलोय? तू कोणासाठी आलायस ते मला माहित नाही. हा, म्हणजे मला सोडायला आलायस एवढं मी सांगू शकते. हो ना? मग माझी इकडे स्कूटर सुरू होत नाहीये, मी किक मारून दमलोय, घामाने निथळलोय, आणि तुम्हाला सोडून चाललीस? अरे माझी ट्रेन आहे तिकडे. असंच वागली होतीस तू सकाळी कॉफी शॉप मध्ये. पाणी सुद्धा नव्हतं विचारलंस मला. ए तुझ्या बिलाचे पैसे मी भरले होते, विसरलास? त्याच्या बदल्यात माझा महागातला घड्याळ गहाण ठेवलं होतं मी, आणि नंतर ATM मधून आणून तुला पैसे पण दिले होते, तू विसरलीस. आम्ही ना फुकट कोणाचं काही घेत नाही आणि देत तर नाहीच नाही. संस्कार आहेत पुण्यातले. माहितीये काय संस्कार आहेत. मा आहेतच दर्शनीय. दिसतायत. तुझी 2 व्हीलरवरची हिरवळ विसरले नाही मी. हिरवळ वगैरे काय नव्हती. मी तेव्हा पण सांगितलं होतं आणि आता पण सांगतो. हवं तर तळ्यातल्या गणपतीची शपथ घेऊन सांगतो की मी सारस बागेबद्दलच बोलत होतो. आणि काय ग, तू प्लॅटफॉर्म वर उभं राहायचं सोडून इकडे काय करतेस? अरे त्याचा फोन आला होता आता. अर्णवचा?
पॅचअप झालं? दॅट्स गुड न्यूज. कॉंग्रॅच्युलेशन. हृदय मर्दम. आईला अरे काय राव, काय परफेक्ट नाव घेतलंस तू. क्या बात आहे. काय म्हणाला काही नाही, भेटायला येतोय, बाहेर थांब म्हणाला. आणि तू थांबलीस? हो. का? 10 मिनिटं आहेत अजून माझ्याकडे. म्हटलं भेटायला काय हरकत आहे, नाहीतरी मी त्याकरताच आले होते ना. आणि फोनवर डिसेंट वाटलं रे एकदम. मग ठरतंय की काय लग्न? जमतंय वगैरे काही नाही, मी भेटणार आहे जस्ट त्याला. लागली बाईस? कशाची? तू त्याला लग्नाला होकार देतेस. लागली बाईस? ओळखलं की नाही? ओळखलं की नाही? ओळखलं की नाही? अरे तुझी सिंहगडावरची ओढ बघूनच मला समजलं होतं की तू त्याला होकार देणार. नाही, तुझ्या लग्नाबद्दलचे विचार माहिती आहेत मला, पण श्रीमंत दगडूशेठ हलवाईकडे तू त्या हृदय मर्दमलाच मागितलं असणार. पावला बाप्पा नवसाला पावला, गणपती बाप्पा मोरया. हे अति होतंय जरा. या तुझ्या असल्या आगाऊ स्वभावामुळेच तुझी ती सुंची तुला सोडून गेली असणार. हे वेगळं राहायचं वगैरे कारण आहे फक्त. सुंची त्या कारणासाठी गेली असेल ती गेली असेल, पण तुझ्या चेहऱ्यावरची ओढ बघ ना त्याला भेटण्यासाठी. म्हणजे बना मुंबईच्या दिशेने धावणारे तुझे पाय तुला आपोआप परत बाहेर घेऊन आले. म्हणजे क्या बात आहे, क्या बात आहे. गप रे, तू उगाच मला ते डोक्याला शॉट लावू नको. डोक्याला शॉट? वारा, लई भारी, लई भारी. हा मुंबई पुणे प्रवास ना अंत बघतोय माझा. पुणे नाही, पुणे नाही, पुणे. णे 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 अभिमान. पुणे. पुणे. ओके. मी काय म्हणतो, तो आला की माझी ओळख करून दे ना त्याच्याशी. कशाला म्हणजे आज दिवसभर माझ्या बरोबर फिरलेस ना, म्हणून त्या अर्णवला विसरू शकलेस, आणि अर्णवला विसरलेस म्हणून आता या साहेबांची अपॉइंटमेंट होते ना. व्हॉट? नो, आय एम युअर फर्स्ट फ्रेंड इन पुणे. या लग्नाचं क्रेडिट मला मिळालंच पाहिजे. चेहरा मग तुझा केवढी बेचैन झालीस तू. त्यापेक्षा फोन कर आणि त्याला विचार ना तो कुठे पोहोचला. अरे नाही ना, त्याचा फोन आला तेव्हा होती नव्हती तेवढी सगळी बॅटरी संपली. माझा सेल घे. मगाशी नाही का माझ्या फोनवरनच फोन केला होतास. ऍक्च्युली तुझ्या नंबरच्या खालचा नंबर डायल लिस्ट मध्ये बघ असेल. हा मगाशी पुन्हा तेच एंगेज येतोय. एनिवे चल, मी निघते. अनाउन्समेंट झाली, मला पळायला हवं. अगं पण तो आला तर काय? तो आला तर आला, आता मी काय थांबू का तोपर्यंत? आपला तो अर्धा लिटर फॉर्म्युला बेस्ट आहे. चल बाय. एक मिनिट. माझा नंबर तुझ्याकडे कसा आला? मी नव्हता दिला तुला. ते फारसं महत्वाचं नाहीये. तू हा विचार कर की त्याच नंबरवरनं तोच नंबर कसा काय लागेल. त्याच नंबरवरून तोच नंबर नाहीच लागणार. कसा लागेल? हाऊ स्टुपिड. स्वतःच्या फोनवरून स्वतःला नंबर नाहीच लावत कोणी. शिक, चल बाय. एनिवे तू लावलास एकदा नाही दोनदा. याच फोनवरून हाच नंबर. तूच म्हणाली होतीस ना, आता त्यांनी माझ्याकडे यावं, त्यांनी मला प्रपोज करावं, मग मी ठरवीन. हा बघ, मी तुझ्या समोर उभा आहे. विल यू मॅरी मी? माझ्याच घरचा पत्ता मलाच विचारलास. म्हटलं योगायोगाने योगायोग सुरू झालाच आहे तर नवीन प्रयोग करून बघूया मुलगी बघण्याचा. हा बघ, तुझ्या समोर उभा आहे. बोल ना, लग्न करशील माझ्याशी?
लागत नाहीये. लागत नाहीये. तू वेडीस का? तू आवडतेस का जरा? तू मारतेस का? सॉरी एवढं मारतेस तू? काय काय गरज होती हे सगळं करायची? गरज होती म्हणजे तू नाही भेटल्या पुण्याबद्दल अपमानास्पद शब्द उच्चारलेस. मग माझा पुणेरी स्वाभिमान दुखावला. लग्न झालं तर हे सगळं स्वाभिमान वगैरे असंच राहणार आहे का? राहायला नको. राहायला नको. आणि जर लग्न झालं ना तर तुला पण स्वाभिमान बाळगायला लागेल पुण्याबद्दल. कारण जर लग्न झालं ना तर तू पण आमच्या पुण्याची सून होशील ना. मुंबईचं जावई होणार असशील ना तर तुलाही काही अटी मान्य करायला लागतील. कळलं? ते बघू. हां. कारण तसं होणार असेल तर मला आधी तसं कन्फर्मेशन लागेल. कसलं कन्फर्मेशन? मी मुंबईचा जावई होणार आहे याचं कन्फर्मेशन. हां 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 नाही ते मी माझ्या आईशी बोलेन. मी ए बोलेन नाही. हा घे फोन आत्ता बोलते ना. मी काय घाबरते का? माझ्या आईशीच बोलायचं ना. काय तुला काय सांगायचं ना तू भेटले. हे घे बघ वाचतोय. हां हॅलो आई. हां अगं मी पुण्यातच आहे. मी भेटले त्याला. होय त्यांना. हां हो मी त्यांच्याच फोनवरून बोलतेय. हो आई पण आता सगळं फोनवरच सांगायला हवं का? नाही मी घरी आल्यावर बोलते तुझ्याशी सगळं. ओके बाय. घे. आईला लाजली. काय राव ही पण कला येते वाटतं आपल्याला. कलाबेला काही नाही. ते आई काहीतरी बोलली उगाच. आई काहीतरी बोलली उगाच. मी तुला एक सांगू. मला माहितीये. काय? लाजल्यावर मी खूप छान दिसते ना. तू खूप छान लाजतेस. ऐशते रहो. खरंच ऐशते रहो. म्हणजे आय लव्ह यू. जॅपनीज मध्ये. चुंगचीने शिकवलं वाटतं. आणि घाबरू नको मी शिकवीन तुला. पण त्याआधी तू एकदा म्हण तरी. काय? आय लव्ह यू. चल का त्याच्यात. अगं एकदा म्हण आय लव्ह यू. नाही रे. अरे इतना तो कन्फर्मेशन दे यार. आईशी बोलल्यावर मग. आई आई म्हणणार आहे आय लव्ह यू. गप रे. माझी गाडी आहे. मला उशीर होतोय. अगं पुन्हा का चिडते. ऐक ना. अगं ऐक ना. मी काय म्हणतो तुला. ऐक ना. अगं नंतर फोनवर बोलूया.